एनडीटीव्ही मराठीवर सुरुवातीला खास रिपोर्ट आहे तो शिवसेनेसंदर्भातला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षात मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पालिका निवडणुकीत पक्षाला बसलेला फटका आणि कमी नगरसेवक निवडून आल्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यामुळेच भाकरी फिरवण्याच्या विचारात एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे। कुणाकुणाला डच्चू मिळणार पाहूया। एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, कामगिरीवर नाराज, अकार्यक्षम मंत्र्यांवर राग, नव्या चेहऱ्यांना संधी, कुणाची होणार चांदी। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी म्हणावी तशी दिसून आली नाही। मुंबईत शिंदेंचा स्ट्राईक रेट हा अर्ध्याहून कमी राहिला आणि यानंतरच आता नाराज एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं कळतं। पालिका निवडणुकांमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या सुमार कामगिरीवर शिंदे प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही। यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असून अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत आहेत असं कळतं। पालिका निवडणूक ही शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट होती असं बोललं जात आहे। अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्यावर पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवली जाणार आहे। त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याचं कळतं। ते त्यांची जी राजकीय शैली आहे ती राजकीय शैली ही एकीकडे खोक्याची आहे, तर दुसरीकडे जी निवडून आलेल्या माणसांना स्वतंत्र भारतात राहू न देता एका पंचतारांकित जेलमध्ये बंद करून ठेवायचं आणि जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही। त्यामुळे लोकशाहीवर विश्वास नसल्याचंच पुन्हा एकदा हे दिसून येत आहे आणि या सर्व प्रकरणाची आता चीड लोकांमध्ये यायला लागली आहे। मुळात यावेळेस पैसा का वाटावा लागला मोठ्या प्रमाणावर? पहिले काहीतरी आमच्याजवळ एक 56 इंचा छातीचा माणूस आहे, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या नावावर मतं मागितले, मग कुठे लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या त्याच्या नावावर मागितले। यावेळेस ती 56 इंचाची छातीही नाही, ती लाडक्या बहिणीची पण कोणाला आठवण नाही, फक्त घरोघरी जा पाकिट वाटा। नगर परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी चांगली होती। महापालिका निवडणुकीत मात्र मुंबई आणि MMR वगळता कुठेही त्यांची छाप दिसून आली नाही। मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांनी 92 जागा लढवल्या। 53 माजी नगरसेवक असताना केवळ 29 जण जिंकले आणि पक्ष तिसऱ्या स्थानी गेला। मुंबईतला स्ट्राईक रेट हा केवळ 32.22% इतकाच राहिला। तुलनेत उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट जास्त म्हणजे 40.62% इतका आहे। भाजपनं मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून शिवसेनेला 92 जागा दिल्या होत्या। त्यातही शिंदेंनी अनेक ठिकाणी नेत्यांच्या घरातल्यांनाच उमेदवारी दिली। आमदार तुकाराम काते वगळता इतर कुणालाही घरातल्या व्यक्तींना निवडून आणता आलं नाही। सदा सरवणकर यांच्या दोन्ही मुलांचा पराभव झाला। रवींद्र वायकर यांच्या मुलीला देखील पराभव स्वीकारावा लागला। राहुल शेवाळे यांची वहिनी पराभूत झाली, तर आमदार अशोक पाटील यांच्या मुलाचाही पराभव झाला। आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा सुद्धा पराभूत झाल्यानं शिवसेनेसाठी हा निकाल काहीसा धक्कादायक आहे। ठाणे वगळता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स यथातथाच राहिला। पुण्यातही शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी वाईट राहिली। तीच स्थिती नाशिक आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे। यानंतर आता शिंदेंनी पक्ष बांधणीवर पुन्हा एकदा भर देण्याचं ठरवलंय, त्यामुळे येत्या काळात नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।